लेखकांनी हे 10 थरांचा हा 10 थर रचण्याचा मान मिळवलेला आहे। तसंच ठाण्यामध्ये 30 वर्ष झाली, 32 वर्ष झाली। माझ्या दोन्ही मुलींचा जन्म इकडचाच आहे, म्हणून ठाणेकरांचा माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत, खूप मोठे आशीर्वाद आहेत आणि ठाण्याने मला खूप वेगळे संस्कार दिलेत, अनेक व्यासपीठ दिलेत। तर मी भविष्यात ठाणेकरांची सेवा कधी थांबवू शकत नाहीत आणि गोविंदांचा हा उत्सव बघून मला खूप अजून वाटते की यांच्याकडे काय करून थोडे कमी आहेत। तसं महाराष्ट्र शासनाने अत्यंत काळजीपूर्वक सर्व हिंदुत्वाच्या सर्व सणाला जे प्रोत्साहन दिलं, जो पाठिंबा दिला, असंच मी अपेक्षा करतो। सर्वच गोविंदा पथकार आवाहन करतो की त्यांनी काळजीपूर्वक व्यवस्थित ह्या दहीहंडीच्या उत्सवाला वाढवण्याची हे करावी। मुख्यमंत्र्यांनी याच मंचावरून मागच्या वेळेस चंदगडकरांना एक साथ घातली होती आणि चंदगडकरांनी तुम्हाला साथ दिलेली देखील पाहायला मिळाली। नाही, म्हणून सांगितलं ना की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज चंदगड साथ दिली, आमच्या नेते आणि त्या जनतेने त्यांच्या मागणीला साथ घातली, आशीर्वाद दिला। म्हणून आता सगळेच मला फक्त विकास साधायचा, आपल्याला तर राजकारणच्या गोष्टीत मी काही बोलणं योग्य नाही आहे। फक्त विकासाच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, सरकार महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जेवढा आपण जो विकासच्या आपण कामं चालू केलेत आणि कामं होणार आहेत, न भूत भविष्यात चंदगडमध्ये झालेले नाहीत आणि प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेत। खरं मला खूप आशा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता आमच्या चंदगड विधानसभेमध्ये जातीन लक्ष घालत आहेत आणि खूप मला आशा आहे की त्यांच्या माध्यमातून सुरू होईल, हा शक्तिमार्ग भक्तिमार्ग होईल। आपले इंडस्ट्री येतील, आमच्याकडे मोठी कॉलेज येतील, मेडिकल हॉस्पिटल येतील आणि पर्यटन काय असेल की आपल्याला खूप मोठा वाव आहे आणि न भूत भविष्य असा विकास साधायचा आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ महामार्ग शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि ज्याप्रमाणे विधान भवनात त्यांनी शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड मतदारसंघातून जावा अशी इच्छा व्यक्त केली होती, तोच आता बॅनर यांच्या दहीहंडीमध्ये देखील झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळातच मुख्यमंत्री देखील या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला भेट देण्यासाठी येणार असल्याचं देखील शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखचा कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।